बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसांपासून तुम्ही पीक विम्याची वाट बघितली, परंतु पीक विमा तुम्हाला जमा झाला नाही. आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ही असणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 2023 असो 24 असो, जो काही तुमची नुकसान भरपाई झाली असेल, तर त्या नुकसान भरपाईचा जर का तुम्ही पीक विमा भरला असेल, तर तो पीक विमा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. हा मित्रांनो, तुम्ही ऐकलेली बातमी खरी असणार आहे. आता शासनाने 2025 मध्ये नुकसान भरपाई झाली आणि मोठ्या मात्रामध्ये यंदाची नुकसान भरपाई झाली, तर सरकारने ठरवलं होतं की तुम्हाला पीक विमा वाटप करणार. परंतु आता हे लवकरच त्यांनी जिरा काढला आणि 2023, 24, 25 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. कसा येणार आहे ते समोरच्या माहितीमध्ये मी तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 शासनाच्या माध्यमातून निकष बदलल्यामुळे इथं अतिशय उघडकीस आलेला आहे. परंतु हा पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर दोन पर्याय शिल्लक आहेत. हे दोन पर्याय याचबरोबर फळपीक विम्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला लक्षपूर्वक बघायचा आहे, कारण की बघा मित्रांनो, आता काही ट्रिगर इथं लावण्यात आलेले आहे. तो ट्रिगर या ठिकाणी लागू झालेला आहे. परंतु हा ट्रिगर लागू झालेला असताना सुद्धा पीक विमा कंपनीला जो काही तापमानाची आकडेवारी आहे, ती आकडेवारी उपलब्ध न झाल्यामुळे मंजूर होत असलेला किंवा मंजूर असलेला पीक विमा अद्याप मंजूर करण्यात आलेला नव्हता. शेतकऱ्यांच्या फळ पिकाचं कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं नव्हतं. राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित हप्ता अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. कमीत कमी आता तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जो काही अपडेट आहे तो म्हणजे क्रेडिट होणार अशी अपेक्षा होती. परंतु अद्याप ह्या पीक विमा तुमच्या खात्यामध्ये वितरण झालेलं नव्हतं. आता काही या ठिकाणी मंजूर असताना त्याचे कॅल्क्युलेशन अपडेट दाखवत आहे. त्या मित्रांनो, तुमच्यासाठी एक ही आनंदाची बातमी हे अशी असणार आहे की जे काही आता फळ पिकाचं किंवा कुठले तुमचं नुकसान झालं असेल ते अपडेट करण्यात आलेलं नव्हतं. आता ते अपडेट करून ते कॅल्क्युलेशन दाखवायला सुरुवात झालेली, म्हणून तुम्हाला हा पीक विमा जमा होत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता एक मोठा आशा आणि अडथळा हे जसं की स्कायमेटच्या माध्यमातून हवामानाचा जो काही डाटा आहे उपलब्ध करून घेणं. मित्रांनो, तो स्कायमेटच्या माध्यमातून हवामानाचं पूर्ण इथं अपडेट घेतलं आणि त्या माध्यमातून आता हे तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. बघा, जेव्हा पीक विम्याचं कंपनीना वितरण करायचं असतं तेव्हा आता सरकारने मंजुरी दिली. आता तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसांपासून तुम्ही पीक विम्याची वाट बघितली, परंतु तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा झाला नाही. आता त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इथं पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हे शुल्क न दिल्यामुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे स्कायमेटच्या माध्यमातून ही आकडेवारी आता डाटा पीक विमा कंपन्यांना देण्यात आला नव्हता. आता ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे स्कायमेटच्या माध्यमातून आता हा डाटा पीक विमा कंपन्यांना द्यायला सुरुवात झालेली आहे. साहजिकच याच्यामुळे जे जे काही ट्रिगर लागू झालेले आहे त्या शेतकऱ्यांच्या कॅल्क्युलेशन होऊन लवकरच त्यांच्या खात्यामध्ये फळपीक विमा क्रेडिट होण्याचा मार्ग इथं मोकळा झाला आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर खरीप पीक विमा 2025 मध्ये पीक विमा योजनेमध्ये काही इथं बदल करण्यात आलेले आहे. जे काही ट्रिगर होते, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, पोस्ट हार्डवेअर, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे नैसर्गिक आपत्तीचे काही ट्रिगर होते ते काढण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेम असेल, हाही ट्रिगर आता काढण्यात आलेला आहे. फक्त पीक विम्याच्या अंतिम हवामानाच्या आधारे त्या भागामध्ये सरासरी उत्पादकता ढासळली तर त्या शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळणार आहे. आणि मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर सध्या विरोधी पक्षांच्या माध्यमातून, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इथं आवाज उठवल्याला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो की कोणत्या तारखेला तुम्हाला पीक विमा मिळणार, कधी मिळणार आणि खास करून किती हेक्टरी तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ डेली तुम्हाला भेटत राहतील. बघा शेतकरी मित्रांनो, आता भरपूरशा विरोधी पक्षांच्या माध्यमातून हे आवाज उचलण्यात आली, संघटनेच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात इथं आवाज उठायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की पीक विमा योजना पूर्वरित करा आणि जे काही ट्रिगर त्यांच्या अंतर्गत लागू केले होते ते ट्रिगर या योजनेच्या अंतर्गत लागू करा. परंतु आता एवढा उशीर झालेला आहे. सध्या नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. सर्व काही परिस्थिती झालेली आहे. पीक विमा कंपन्यांबरोबर झालेले करार आहे, ते झालेल्या करारामुळे आता ते सर्व बदल होतील. आता बघा, मोठा प्रश्न असा आहे, याच्या संदर्भातील एक जोरदार आवाज इथं उचलण्यात आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जेणेकरून हे आवाज आता उचलली आणि रब्बीचा जो काही चेंज असणार आहे तर त्यामध्ये चेंज करतील असं आपल्याला दिसून येत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता याचबरोबर काही ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे. याच्यामधील दुसरा जो काही महत्त्वाचा असा पर्याय आहे, ह्यामध्ये जसं की बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपनीने अहवाल मित्रांनो आपण पाहिला, उडीद असो, मुंगाचा पिकाने झाले, शेतकऱ्यांना गांभीर्याने घेत नाही. ते पीक पाणीचे प्रयोग कुठे झाले तर कोणाला माहीत नाही. परंतु आता सोयाबीनचे पीक पाणी तर सुरू आहे. सोयाबीनच्या पीक पाणीचा
कालावधी सुरू आहे. आपल्या गावामधला प्लॉट निवडताना जर शेतकरी उपलब्ध असतील तर त्या ठिकाणी पीक पाणी इथं कशी केली जाते, त्या ठिकाणी उत्पादकता दिसून येते, प्लॉट योग्य दिसून येते आणि तोच तुम्हाला निवडावा लागत असतो. निवडण्यासाठीचे अधिकार समितीचे जसे की प्रत्येकाला या ठिकाणी सहजपणे इथं त्यांनी करून दिलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे निवडू शकता. आणि खास करून आता तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे तर बघा, PMABYच्या पोर्टलवरती जितकीच रक्कम तुम्हाला दाखवत असेल तितकीच रक्कम तुमच्या खात्यामध्ये इथे येणार आहे. सपोज तुम्हाला एक मी आकडा सांगतो बघा, तुम्हाला 5,000 रुपये तिथं अमाऊंट दाखवत असेल तर 5,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. अन्यथा 10,000 रुपये तुम्हाला अमाऊंट दाखवत असेल तर 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. भरपूरशा शेतकऱ्यांना 25,000 दाखवते, भरपूरशा शेतकऱ्यांना 30,000, तर भरपूरशा शेतकऱ्यांना 40,000 रुपये देखील दाखवते. तितकंच अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. आता राहिला प्रश्न की काही शेतकऱ्यांना झिरो अमाऊंट दाखवत आहे, त्यांचं काय असणार आहे बघा. जिल्ह्यानुसार हे पोर्टल अपडेट होत आहे. तुम्हाला एका महिन्यानी, 15 दिवसांनी, एका हप्त्यानी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी असं चेक करत तुम्हाला राहायचं आहे. चेक करता करता जर का तुम्हाला एकच मध्ये तुम्हाला तिथं झिरोच पाहायला दिसत असेल तर तुम्हाला कदाचित पीक विमा मिळणार नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये